अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर सोपवण्यात आलेले निवडणूक विभागाचे काम तातडीने रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी युनियनच्या वतीने पैठण तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत। सेविका आणि मदतनीस यांच्यावर आधीच मोठ्या प्रमाणात शासकीय कामांचा ताण असून त्यामध्ये बीएलओचे अतिरिक्त काम देण्यात आल्याने मूळ कामकाजावर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं। आंदोलनात कॉम्रेड ज्योती गायकवाड, मनीषा पोकळे, सुनीता दातीर, आरती नलावडे, सुवर्ण वरकड, उज्ज्वला काळबरे, पुष्पा तांबडे, अनिता खरात, पुष्पा तवार, लता दाभाडे, अर्चना शिंदे, नंदा गवांदे, सुनीता गिरी, प्रियंका जोशी यांच्यासह पैठण तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण। नमस्कार, मी आपेगावची अंगणवाडी सेविका आहे। यापूर्वी बीएलओची ऑर्डर मला काढण्यात आली। मी 42% अपंग असून देखील या अगोदर पण तहसील कार्यालयाला तसं लेखी स्वरूपात दिलेलं आहे, पण आता परत बीएलओला सहाय्यक म्हणून निवड परत करण्यात आली। हे काम करण्यासाठी मी पूर्ण असमर्थ आहेच, पण आमच्या जेवढ्या सगळ्या अंगणवाडी सेविका आहेत यांना ऑलरेडी 2 वाजेपर्यंत काम, त्यानंतर गृहभेटी असतात। त्याच्यामुळं आमच्या कामातून याच्यासाठी आम्हाला 9 ते 4 वाजेपर्यंत टायमिंग आहे कामाचं। त्याच्यामुळं आम्हाला तेच काम पुरेसं आहे, तर हे अतिरिक्त काम देऊ नये अशी आमची त्यांना नम्र विनंती। बीएलओचं काम सोपवल्यामुळे तुमच्या शाळेवर किंवा आमच्या मुलांवरती पण होतं। आम्हाला मुलांसाठी वेळ द्यावा लागतो, त्यानंतर गरोदर माता, स्तनदा माता, लसीकरण ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे असतात। त्यानंतर एकल महिलांचं सर्वेक्षण, त्यानंतर बाकीचे लाडकी बहीण योजनेचे काम ते पण केले। त्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे त्याचे पण ऑनलाईन फॉर्म भरणं, या बाकीच्या सगळ्या गोष्टी, बेबी केअर किट नेणं, FRSचं जे आहे प्रत्येक महिन्यात आम्हाला 1 ते 5 तारखेच्या आतमध्येच ते करावं लागतं आणि प्रत्येक व्यक्तीचं FRS काय लगेचच्या लगेच होत नाही। या सगळ्या कामासाठी आम्हाला भरपूर वेळ लागतो, त्यामुळे हे काम आम्हाला देऊ नये अशी मी नम्र विनंती करते। मी कॉम्रेड ज्योती गायकवाड, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकची राज्य कौन्सिल सदस्य तथा बीट अध्यक्ष आहे आणि वेळोवेळी एकात्मिक बालविकास सेवा योजना हे सर्वांसाठी एकदम सोपं माध्यम आहे। कुठलंही काम जरी झालं तर गरोदर असेल, स्तनदा असेल, 0 ते 3 वर्ष मुलं असतील, 3 ते 6 वर्ष मुलं असतील, ह्या सर्व वयोगटातील गरोदर, स्तनदा माता या सर्वांची जे कामं असतात ते सेवा उद्दिष्टाच्या बाहेर बीएलओचे कामं जे आहेत ते महिलांवर कायमस्वरूपी लादले जातात आणि माझी तहसीलदार मॅडमला विनंती आहे की त्यांनी हे काम रद्द करावं आणि वेळोवेळी ह्या ज्या गोष्टी आहेत ऑनलाईन ऑफलाईनमध्ये अंगणवाडी सेविका ह्या कायम सतत कामामध्ये परेशान असतात आणि कायमस्वरूपी त्यांची पिळवणूक केली जाते, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे बीएलओचं जे काम आहे ते इतर कुणालाही देऊ शकतात, ते त्यांचं बघतील, पण मला असं वाटतं की त्यांनी अंगणवाडी सेविका यांच्यावर कुठल्याही कामाचा दबाव न आणता ह्या सगळ्या गोष्टी इथे थांबवल्या पाहिजे।